पश्चिम मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते अंधेरी मध्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार आणि ट्रान्स हार्बरच्या ठाणे ते वाशी निरोळ या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। राज्यातील गुलाबी थंडी आता हळूहळू कमी होणार आहे, मात्र उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडी कायम आहे। त्याचवेळी इतर जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा 10 ते 20 अंशांच्या दरम्यान आहे। आतापासूनच किमान तापमानात वाढ होण्याची तसंच थंडी आणखी कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबईत अधिकाऱ्यांच्या मदतीने हिरवीकरण सुरू आहे। बांगलादेश आणि रोहिंग्या मुस्लिमांना मदत केली जाते। प्रशासनात बसलेल्या अशा औरंगजेबांना आता सोडणार नाही। या अधिकाऱ्यांना कायमची अद्दल घडवू असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिलाय। मुंबईला सिरिया बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात वादग्रस्त नाटक सादर करणाऱ्या 6 कलावंतांना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्या निषेधार्थ पुरोगामी आणि डाव्या संघटनांच्या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना घेराव घातला। या संदर्भातील निवेदन देताना कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना धारेवर धरलं। एबीव्हीपीनं या नाटकाला आक्षेप घेत गोंधळ घातला होता, तर कलाकारांच्या बाजूने पुरोगामी संघटनांनी शेवट आपलं अंतिम सत्य आपल्याला मारून टाकेल एवढंच। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात ईडीनं न्यायालयात तक्रार दाखल केली आहे। 5 वेळा समन्स बजावूनही केजरीवाल चौकशीसाठी हजर न राहिल्यानंच ईडीनं हे पाऊल उचललंय। कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना समन्स बजावण्यात आलं होतं। भर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गायकवाड यांच्यासह 3 आरोपींना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। गायकवाड गोळीबार प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर ट्विट करत टीका केली। आदित्य ठाकरेंनी 6 घटनांची आठवण करून देत शिंदे सरकारवर ताशेरे ओढलेत। महाराष्ट्र भाजप पुरस्कृत खोके सरकारनं घेतलाय आताच्या कायदा सुव्यवस्थेची ही एक झलक असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी 6 मुद्दे मांडलेत, त्यातून त्यांनी हल्लाबोल केलाय।